this is Snehal Wankhede. Welcome you all to our second episode of One Step at a Time. आजचे आपले स्पेशल गेस्ट आहेत डॉक्टर पंकज वसाडकर सर. नमस्कार. डॉक्टर पंकज सर गेल्या 25 वर्षांपासून सायकोलॉजी या फील्डमध्ये काम करतायत आणि रिसेंटली सर पॅरेंट अँड चाइल्ड रिलेशनशिप डायनॅमिक्स वरती बरंच काम करतायत. सरांनी बऱ्याच स्कूल्समध्ये सुद्धा इथे वर्कशॉप्स घेतलेले आहेत जे की पेरेंटिंग आणि चाइल्ड रिलेशनशिपसाठी हेल्पफुल असतात. सध्या जो पेरेंटिंगचा एक ट्रेंड आलेला आहे की पेरेंटिंग बद्दल सर्वात आधी तर अवेअरनेस आलेला आहे खूप जास्ती आणि पेरेंट्सला म्हणजे लहानपणापासूनच अगदी पेरेंट्स इतके अवेअर झालेले आहेत की मुलांसोबत काय करायचं आहे, कसं वागायचं आहे, आपलं बिहेवियर कसं असायला पाहिजे. आणि जेंटल पेरेंटिंग हे एक नवीन टर्म उदयास आली आहे की जसं मिलेनियल्सच्या जनरेशनच्या वेळी आम्हाला आमचे पेरेंट्स मिलेनियल्सच्या जनरेशनचे जे पेरेंट्स होते तर त्यांनी सरळ ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आमचं लाईफ सुरू राहायचं किंवा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पेरेंटिंग सुरू राहायचं. ही गोष्ट चांगली आहे, तुम्ही हीच करायची आहे, ही गोष्ट वाईट आहे, ती जर केली तर ऑफकोर्स मार पडेल किंवा रागवलं जाईल. पण मग त्याचे दोन गोष्टी पण दिसून येतात. एक बाजू अशी दिसून येते की मिलेनियल जनरेशन डिसिप्लिन्ड आहे, रिस्पॉन्सिबल आहे, पण त्याच्यासोबत सोबत दुसरी बाजू सुद्धा दिसून येते की चाइल्डहुड ट्रॉमाज वरती येताना दिसतात मोठे झाल्यानंतर. पण मग आता जेव्हा तीच जनरेशन जेव्हा जेंटल पेरेंटिंग करताना दिसते नेक्स्ट जनरेशनसाठी, त्यावेळी इतका आता समज आलेला आहे की तुम्ही मुलांना रागवू नका, मारू नका, बोलू नका, काहीतरी हर्ट होईल मुलांना. पण ती जेंटल पॅरेंटिंगमुळे असं दिसतंय की मुलं आत्ता डिसिप्लिन राहत नाहीत किंवा ते जेंटल पॅरेंटिंग एक्झॅक्टली कुठपर्यंत जेंटल असावं, त्याचं सुद्धा लिमिट किती असावं, तर तो एक प्रश्न पडतो. आणि आत्ताचा जो काळ आहे त्या काळासाठी आपल्याला पेरेंटिंगची एक डेफिनेशन असावी का किंवा पेरेंटिंगची अशी काही खास डेफिनेशन आहे का? छान. मुळात तुम्ही जो विषय घेतला की संगोपन, ज्याला आपण पॅरेंटिंग म्हणतो, हे सगळ्याच लोकांसाठी आहे बरं का. म्हणजे जेव्हा आपण संगोपन किंवा पॅरेंटिंग हा विषय घेतो आणि त्याचे वेगवेगळे टाईप्स बघतो तर त्याला इतक्या उथळपणे बघणं तेवढंसं योग्य राहणार नाही. कारण की मुळात संगोपनाचा जर विचार केला, आपण पॅरेंटिंगचा विचार केला आणि त्यातल्या त्यात आपण ह्युमन पॅरेंटिंगचा विचार केला, कारण की पॅरेंटिंग रोल सगळ्यांनाच आहे. केवळ आपण असं म्हणणार नाही ना की मनुष्याच्या बाळालाच फक्त पॅरेंटिंगची गरज आहे. म्हणून मग याला ह्युमन पॅरेंटिंगचा जर विचार केला तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो, एवढ्या सगळ्या पिल्लांना आई असते, म्हणजे चिमणीला पण बाळ असतं, गाईला पण वासरू असतं, कुठल्याही अदर ॲनिमल्सला अपार्ट फ्रॉम ह्युमन्स अदर ॲनिमल्सच्या बाळांना एवढ्या काळ पॅरेंटिंगची आवश्यकता पडते का? का? हा, म्हणजे जर आपण त्याचा सखोलपणे विचार जर केला की बहुत संगोपन जर आपण एक नियम जर केला आणि सगळ्या बाळांसाठी आणि सगळ्या आई आणि वडिलांसाठी जर घेतला, मग ते पशु पक्षी असो, प्राणी असो किंवा ह्युमन्स असो, ह्युमन्सच्याच बाळांना पॅरेंटिंगचा एवढा जास्त अधिकार, तर याचं मग उत्तर तुम्हाला कुठेतरी अँथ्रोपॉलॉजीमध्ये किंवा मग जर मागे जर गेलं तसं जाणवेल. बिकॉज डिपेंडन्सी, विसंबूनता, आय एम नॉट सेइंग अवलंबूनता, अवलंबून असणं आणि विसंबून असणं, म्हणजे लक्षात येईल आपल्याला की विसंबनाचा जो काळ आहे तो ह्युमनच्या बाळांकरता इतर प्राण्याच्या तुलनेत थोडा जास्त आहे आणि तो निसर्गदत्त आहे. फक्त एक हे अवलंबून आणि विसंबून यात फरक काय? छान. आता याच्यातला परत आपण बघूया की आपण पाण्यावर विसंबून आहोत की अवलंबून आहोत? अवलंबून. एक्झॅक्टली. आपण पावसावर विसंबून आहोत आणि पाण्यावर अवलंबून आहोत. ओके. पाऊस हा त्याचा स्तोत्र आहे, पाणी हे त्याचं बाय प्रोडक्ट आहे. ओके. आपल्या कुठल्याही नात्यामध्ये जेव्हा किंवा तुम्ही कुठल्याही नात्याचा विचार करता, प्रेमाचं नातं असो, कर्तव्याचं नातं असो, आई आणि बाबांचं असो, आई बाबा आणि मुलांचं असो, भावा भावाचं असो, तेव्हा पहिला प्रश्न हा येतो, मी समोरच्याच्या नात्यावर अवलंबून आहे की विसंबून आहे? दुर्भाग्याने अँथ्रोपॉलॉजिकल स्टडीज, सोशल स्टडीज, सायकोलॉजिकल स्टडीज जर तुम्ही गेल्या काही 20 लाख वर्षाचे जर बघितले आणि ते टप्पे जर बघितले तर तुम्हाला एक मूलभूत फरक जाणवेल. तो म्हणजे ह्युमन्सच्या बाळांना अवलंबून राहण्याचा
त्यापेक्षा विसंबून राहण्याचा काळ जास्त आहे. जास्त. मग त्याला तुम्ही संस्कार नावं द्या, मग त्याला तुम्ही नर्चरिंग नावं द्या. सायकोलॉजीमध्ये एक कन्सेप्ट फार महत्वाची आहे आणि त्या कन्सेप्टवर आताही वाद होतात बऱ्याचदा. त्याला आपण नेचर वर्सेस नर्चर कन्सेप्ट म्हणतो. काय महत्वाचं आहे, संगोपन महत्वाचं आहे की नेचर, म्हणजे त्यातले मुळातले उपजतपणा? हा वाद नेहमीच चालू राहणार. आता तुम्ही जो विचार करण्यात आला किंवा हा जो संगोपनाचा प्रकार आहे, वेगवेगळी नावं तुम्ही सांगितली, मुळात मला असं वाटतं, पटतं का बघा, मी एकदम बेधडक विधानं करण्यापेक्षा त्याला आपण शांतपणे विचार करूया. तुम्ही तांदूळ खाता की भात? भात. एक्झॅक्टली. म्हणजे आपण भाताचे वेगवेगळे प्रकार बघू शकतो, नाही का? म्हणजे कोणी दम बिर्याणी म्हणेल, पुलाव म्हणेल, कोणाला आणखी मसाले भात आवडेल, पण त्याचं ओरिजिन काय आहे? तांदूळ. संगोपनाचं पण तसंच आहे. आई आणि बाबा याशिवाय पण मोठी व्यापक कल्पना आहे. आपण तिथपर्यंत सीमित राहणं हे बंद व्हायला पाहिजे. ओके. बरोबर. म्हणजे ज्या ज्या गोष्टीपासनं संगोपनाला मदत मिळते ते घरटक म्हणजे पॅरेंटिंग. पॅरेंट्स आर नॉट ओनली बायोलॉजिकल पॅरेंट्स, आई आणि बाबा. त्याचा परीघ थोडा मोठा करूया. म्हणजे मग आपल्याला कळेल की संगोपनामध्ये मुळात आपल्याला संगोपनास मदत करणारे घटक म्हणजे पॅरेंटिंग. ते केवळ दोन व्यक्ती नाहीयेत, ते कुटुंबापर्यंत मर्यादित नाहीये. ओके. हा, आता काळाच्या ओघात नवीन नवीन तांदूळांनी नवीन नवीन भाताचे प्रकार घेतलेत, नाही का? आता चायनीजच्या गाडीवर जाल तुम्ही तर तिथे तुम्हाला भात वेगळा म्हणतात त्याला. नंतर जर तुम्ही मॅक्सिकन जर गेलात तर तुम्ही तिथे ही नावं बदललीत. मुळात संगोपनाचा जो पाया आहे तो बदलला का, तो बदलावा का, आणि तो बदलावा तर कशाशी सुसंगतून बदलावा, यावर सगळा येणारा काळ महत्वाचा आहे. मंडळी, तुम्हाला आश्चर्य वाटेल जर तुम्ही पॅरेंटिंगचा विचार करतात आणि हा पॉडकास्ट ऐकता आहात, तर मला वाटतं प्राध्यापक स्नेहल याच्याशी ऍग्री करतील. जर तुम्ही 10-10 वर्षाचे जर गट केलेत, म्हणजे 1960 ते 70, 70 ते 80, 80 ते 90, 90 ते 2000, प्रत्येक दशकानुसार पॅरेंटिंगचे टाइप्स, मॉडेल्स आणि रोल बदलले. आता 10-10 वर्षाच्या अंतराने मेथडॉलॉजी बदलत आहे, मेथड्स नाही. सर एक्सप्लेन. हा, साधं आहे. आपण पुन्हा विचार करू 1960 मधल्या आई आणि बाबांची भूमिका, आणि आता आपण 2000 मध्ये जाऊया. आई बाबा तेच आहेत, भूमिका कर्तव्यच आहे. कर्तव्य ही मेथड, मेथडॉलॉजी कर्तव्य पार पाडण्याची पद्धत. ओके. पूर्वी मुलांना शिक्षण करून देणे, पायावर उभं करणे हा एक मूलभूत घटक होता. आता तो शिकतोय, पण त्याला शिकण्यातनं उत्तमोत्तम आयुष्य कसं मिळेल? पूर्वी त्याला नोकरी लागावी, सरकारी नोकरी लागावी, त्याच्यानंतर त्याचं कुटुंब बसावं, झालं. आता तो त्यावेळेचा चिमनराव 2000 मध्ये चिन्मय झालेला. आता त्याला अमरावतीत घर नको, पुण्याला फ्लॅट हवा. शेंदूरजणा घाटच्या चिमनरावांना अमरावतीमध्ये नोकरी होती, आता अमरावतीतल्या चिन्मयला पुण्यामध्ये हवंय, पुण्यातल्या चिन्मयला US मध्ये हवंय. सो ओनली ज्याला आपण स्थलांतर म्हणतो, हे स्थलांतर होत चाललं. घटक आणि मेथडॉलॉजी याच्यावर जर आपण लक्ष दिलं तर मेथडॉलॉजी एकसारखी कशी राहणार? कुठले याची घ्या तुम्ही. आपल्याला वांग्याच्या भाजीची चव सगळीकडे एकसारखी लागते का? मग पॅरेंटिंगची चव एकसारखी का राहील? मी तुम्हाला एक उदाहरण देतो, आवडेल तुम्हाला. अरबस्थानामध्ये फार जुन्या काळी ज्या ज्या वेळेला ज्या ज्या कुटुंबामध्ये बाळ व्हायचं, मुलगा स्पेसिफिकली, तर फादर रोलकडे पॅरेंटिंग मध्ये एक रिच्युअल्स आलं, म्हणून मजेदार रिच्युअल्स होत ते. तो अरब वडील काय करायचा, आपल्या मुलाच्या प्रत्येक वाढदिवसाला 10 उंट त्याच्या नावाने करायचा. आता 10 उंटाचे दिनार, त्याच्यासाठी त्याला करावी लागणारी कष्ट. आता जमीन नव्हती घेतायत ना मॅडम त्या अरबस्थानामध्ये, इमले नव्हते बांधतायत, म्हणून त्यांची असेट काय होती? उंट. म्हणजे ती त्याची संपत्ती तयार होणार होती.
वयाच्या 20व्या वर्षापर्यंत त्या अरब मुलाकडे किती उंटवायचे? 200. एक्झॅक्टली, पूर्ण काफिला होऊन जायचा. आता ही जी तिथली मेथॉडॉलॉजी आहे, तुम्हाला वाटतं ती आपल्या भारतात लागेल? नाही. आपल्याकडे शेत जमीन आली म्हणून म्हणतो ना, त्यांच्याकडे 50 एकर जमीन आहे, त्याच्या वाट्याला किती आली? 10 एकर आली. सो बऱ्याचदा जिओलॉजिकल फॅक्टर्स, त्याच्यानंतरचे त्यावेळेचे कल्चरल नॉर्म्स, ते सुद्धा महत्वाचे आहेत. आणि त्याच्यामुळे मग संगोपनाची व्याख्या तीच राहते, मात्र पद्धतींमध्ये एक सुरीपणा कुठल्याच गोष्टीमध्ये राहणार नाही. टीचिंग मध्ये राहिला का? नाही. मग पॅरेंटिंग मध्ये कसं राहणार? पण त्याला लगेच वेगवेगळे लेबलायझेशन देऊन त्याच्यामध्ये काय बरोबर काय चूक हे आत्ता शोधणं कठीण आहे. सो इट्स अ लॉंगिट्युडनल स्टडी. काय जाऊ द्यावा लागेल, त्याच्यानंतर आपल्याला कळेल की कुठल्या संगोपनाचं कुठलं उद्दिष्ट, कुठली मेथॉडॉलॉजी थोडी फंक्शनल आहे. चूक आणि बरोबर नाही बरं का, फंक्शनल आहे आणि डिसफंक्शनल, त्या पद्धतीने प्रत्येक पेरेंट्स नुसार त्यांच्या मुलांनुसार पॅरेंटिंगचे डेफिनेशन्स पण बदलत जाणार. आणि एक्झॅक्टली पॅरेंटिंग हा विषय सध्या सेन्सिटिव्ह याच्यामुळे झाला कारण की तो प्रत्येकाला जिव्हाळ्याचा वाटतो. आणि खोचक गोष्ट अशी आहे, हे ऐकताना तुम्हाला परत आश्चर्य वाटेल, ऐकायचं सगळ्यांना आहे, पाळायचं एकालाही नाही. म्हणून मग तो विषय थोडासा आणखी ट्विस्ट होतो, सेन्सिटिव्ह झालं. एक्झॅक्ट सेन्सिटिव्ह आहे, पण त्याच्यावर फार सेन्सिटिव्ह गोष्टींवर आपण काम करत नाही कारण की त्याची सेन्सिटिव्हिटी हाय असते ना, त्याच्यामुळे. सर, आपण रिलेशनशिप्स बद्दल पाहताना हे बघतो की पेरेंट्स आणि मुलांमध्ये आधीच्या काळात असं व्हायचं की सहसा बाबा आणि मुलामध्ये जास्ती रिलेशनशिप डायनामिक्स इतके चांगले नसायचे म्हणण्यापेक्षा की कम्फर्टेबल नसायचे मुलं वडिलांसोबत जास्त बोलण्यामध्ये, किंवा आईसोबत, किंवा एक एज लिमिट नंतर तुमच्यामध्ये ते डिस्कम्फर्ट येऊन जातो की तुम्ही पेरेंट्स सोबत ते रिलेशनशिप नाही ठेवू शकत जसे लहानपणी राहतात तुमचे तसे, किंवा तुम्ही इतकं कम्फर्टेबली नाही बोलू शकत, किंवा मे बी हे फक्त इंडियन सेटिंग्स मध्ये आहे की इतकं तुम्ही कम्फर्ट तुमचा नाही राहत पेरेंट्स सोबत. हा कशामुळे राहतो? किंवा टू बी व्हेरी बेसिक, तुमचं पेरेंट्स सोबत रिलेशनशिप कसं असायला हवं, किंवा पेरेंट्स आणि चिल्ड्रनचं रिलेशनशिप कसं असायला हवं? हो, याचे काही ठोकताळे उत्तर नाहीयेत, पण मुळात एका वाक्यात असं म्हणता येईल. त्याला खूप सगळे पदर आहेत तुमच्या प्रश्नांना, म्हणून मी एका ओळीत देण्याचा प्रयत्न करतो उत्तर. आई वडिलांसारखंच वागावं. त्यांनी मित्र होऊ नये, मित्रत्वाचं नातं जपावं. मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेल, आईनी आईसारखंच, वडिलांनी वडिलांसारखंच. वडिलांनी आई होऊ नये आणि आईनी वडील होऊ नये. एखाद्या मित्राने वडिलांची भूमिका घेतली चालेल का आपल्याला? नाही. एक्झॅक्टली. कोणी कोणाचा रोल घेतल्यापेक्षा त्यांनी आपापला रोल व्यवस्थित पाळला तर काय हरकत आहे? सो परत याच्यात एक धोका असा असतो की ड्युअल रोल ज्याला म्हणतो आपण, एकाच वेळी दोन भूमिका. काही जणांच्या वाट्याला आयुष्यात येतात दुर्भाग्याने, सो वी कॅन कॉल द सिंगल पॅरेंटिंग है ना, असे येतात, पण ते अपवाद असतात. पण जर आपण बारकाईने जर विचार केला तर ड्युअल रोल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे बऱ्याचदा त्याला सायकोलॉजिकल लँग्वेज मध्ये ऑब्सेसिव्ह मदर म्हणतात. शी वॉन्ट्स टू कम्प्लीट टोटल नीड. म्हणजे तिला उत्कृष्ट बाई पण व्हायचंय, उत्कृष्ट आई पण व्हायचंय, उत्कृष्ट ताई पण व्हायचंय, आणि मग पूर्ण आयुष्य तिच्या तोंडातून ई शिवाय काहीही निघत नाही. कारण की रोल बाउंड्री ही परत इतकी मोठी होते की त्या तुलनेमध्ये त्या क्षमता कमी पडतात. प्रत्येकाने आपापली, शिक्षकांनी शिक्षकच राहावं, त्यांनी मित्रत्वाच्या नात्याने वागावं. पण मित्रत्व जर झालं तर शिक्षणाचा, अध्ययनाचा सूर बदलतो. राईट. सो ही इज नॉट बिकम अ एज्युकेटर, एंटरटेनर. तो करमणुकीचं साधन होऊन जाईल. तसंच आईबाबांचं. आता तो जो मूळ प्रश्न होता तुमचा, जिकडे आपण आलो होतो, किंवा मुलांचं आणि आई वडिलांचं हे नातं सकस नेहमी राहील का? तर दिस इज अ इनरॅशनल वर्ड. नेहमी सकस नातं फक्त एकाच राहतं, मालक आणि नौकर. मालक आणि नौकर हेच एकमेव नातं आहे जे सकस ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. कारण की प्रश्न
पोटाचा असतो. मग आता तुम्हाला मालक आणि नोकराच्या भूमिकेत जायचं आहे का? नाही. झालं. तुम्हाला तुमच्या या नात्यामध्ये कधी कधी म्हणजे आता जर आपण विचार केला, 6 वर्षाची स्नेहल आणि तिचे आई बाबा त्यांची कर्तव्य, 16 वर्षाची स्नेहल त्यावेळेची आई बाबा ती कर्तव्य, 26 वर्षाची स्नेहल आई बाबा, हे एकच आई बाबा आहेत पण भूमिका वेगवेगळ्या नाहीत का? सो ते बदलावं लागेल. स्टिरियोटाइप पॅरेंटिंग चालेल का एकाच भूमिकेतून? नाही. काळनिहाय गरजा बदलतील. स्नेहलचे आई बाबा हे समीरचे पण आहेत, पण समीर साठीचे आई बाबा त्याच्या गरजेनुसार वेगळे, आणि स्नेहलच्या वयानुरूप भावनिक गरजानुरूप त्या वेळेचे आई बाबा एकच आहेत, बट द रोल स्पेक्ट्रम्स वॉज चेंज. आता सगळेजण एवढे शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण नाहीत ते केवढे व्हर्संटाईल होईल. मग आपल्याला वाटतं की अरे माझ्या गरजा मारल्या गेल्या किंवा माझ्या अपेक्षा मारल्या गेल्या. स्वाभाविक आहे, सुसंगत वाद राहणार. प्रश्न केव्हा येतोय की माझं तुमचं पटत नाही. एक छोटस आउट ऑफ द ट्रॅक उदाहरण आहे पण तुम्हाला आश्चर्य वाटेल याचं. कुत्रा हा प्राणी मुळात जन्माला आलेलाच नाहीये. हो, हे ऐकून आश्चर्य वाटलं ना? हा, बऱ्याच जणांना कल्पना आहे की नाही माहिती आहे. कुत्रा हा प्राणी जन्माला मुळात आलेलाच नाहीये. हा मानवी उत्क्रांतीवादाच्या काळामध्ये मी कुठल्या तरी प्राण्याला माझ्या नियंत्रणाखाली ठेवू शकतो म्हणून त्यांनी कोल्हा आणखी एका प्राण्याचं ब्रीडिंग केलं आणि कुत्रा हा प्राणी पाळीव नावावर जन्माला आणला. मुळात माझी बौद्धिक सत्ता, माझं ऐकणं, दॅट इज कॉल्ड सायकोलॉजिकल सर्व्हायव्हल नीड, ही जेव्हा येते त्यावेळेला नवीन प्राणी जन्माला येतात. हा, आणि याच्यात वाईट काहीही नाहीये. आता तुमचा मोबाईल इथे ठेवला आणि मी जर तो कसाही वापरला तुम्हाला चालेल का? नाही. ती वस्तू आहे हो, ती नाही चालत. तुमच्या पोटच्या गोळ्याला मी वागवलं चालेल का? नाही. स्टॅच्यू, आता व्हायसे वर्षा करू आपण, त्या फोननी तुमच्याशी कसंही वागलं चालेल का? 1 लाख रुपये देऊन घेतलेल्या? नाही. वस्तू आहे ना ती. मग व्यक्तीने वागलं तर? हा, मुळात कुठेतरी तो जो एक कॉन्फ्लिक्ट एरिया आहे तो विचारांचा नसतो, तो भावनेचा नसतो, तो आयडेंटिटीचा असतो. मी आता उद्या माझा मॅथ्सचा पेपर आहे सकाळी, आणि आज माझ्या मित्राचा वाढदिवस. हे उदाहरण आपण नेहमी देतो, नलू कॅरेक्टर आणि हे उदाहरण. तर माझ्या मित्राचा अभिजितचा वाढदिवस आहे आणि उद्या माझा मॅथ्सचा पेपर आहे आणि तुम्ही माझ्या आई आहात, ओरिजिनल आई. हा, मला जर संध्याकाळी मित्राकडे जायचं आहे, मी जर म्हटलं आई मी अभिजितच्या वाढदिवसाला जातोय, काय म्हणाल आई म्हणून? नाही. का? उद्या पेपर आहे. तुमच्या नाही म्हटल्याने मला काय वाटेल? आई नाही. राग येईल की अशी कशी आई आहे. मग आपल्या दोघांमध्ये वाद आहेत का? नाही. एक्झॅक्टली. तुमच्या नाहीचा अर्थ मी काय काढला आणि मी जातोय त्याच्याकडे याचा अर्थ तुम्ही काय काढला. मी जातोय म्हणजे मी गणिताच्या पेपरकडे दुर्लक्ष करेल, माझा पॉइंट ऑफ व्ह्यू. एक्झॅक्टली. आणि आता आई नाही म्हणते म्हणजे माझ्या भावनांची कदरच नाही, हा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू. सो वर्क ऑन द परसेप्शन, नॉट ऑन द थॉट. आणि जेव्हा आपण सकस पॅरेंटिंग म्हणतो त्यावेळेला ते परसेप्शनवर काम केलं जातं. वडीलकीच्या भूमिकेवर, आईपणाच्या भूमिकेवर आणि मुलाच्या भूमिकेवर. ऍक्च्युली एरिक बर्न नावाचा एक सायकोलॉजिस्ट होऊन गेला, त्याच्यामध्ये ना सुयोगला पण आश्चर्य वाटेल की यांनी ना 3 स्टेजेस ऑफ माइंड सांगितल्या होत्या. PAE, पॅरेंट रोल, ऍडल्ट रोल, युथ रोल. राईट नो मी तुम्हाला सांगतोय, राईट नो आय मीन अ पॅरेंट रोल. मी जे सांगतोय ते बरोबर आहे, ऐका. सो इट्स अ पॅरेंट रोल. आणि तुम्ही हो हो अच्छा खरंच, सो यू आर इन अ चाइल्ड रोल. प्रत्येकाच्या मनाच्या अवस्थेमध्ये ही 3 रोल येतात.
पालकत्वाची भूमिका, एक मुलाची भूमिका आणि एक ऍडल्ट भूमिका. ओके. ओके, आता सहसा जेव्हा जेव्हा पालकत्वाची भूमिका चाइल्ड बरोबर असते त्यावेळेला काही वेळा ती ऐकल्यासारखी वाटते, पण राईट नाव तुमच्या डोक्यात असं चालू असेल, बापरे हा विषय इतका आहे का, थांबा ना मला आणखी प्रश्न आहे ना, तुम्ही असं का करताय. सो रिबिलियसनेस हॅज ऑकर्ड टू चाइल्ड. पॅरेंट आणि चाइल्ड वरकरणी दिसतंय व्यवस्थित आहे, पण अंतःकरणी नाही. आता बोथ आर द चाइल्ड, ओके, बोथ आर द एक्सपेरिमेंटल. मग ते चाइल्डिश गप्पा होते. एक्झॅक्टली. सो आई किंवा बाबा असो, त्यांना युवकाची युवक म्हणजे एक्सपेरिमेंटल थॉट. तुला कुठे जायचंय, मित्राच्या वाढदिवसाला, हो जाता येईल, का नाही, पण मग विचार करावा लागेल पुढचा. हे सायंकाळी 6ला नाही, हे दुपारी 3ला व्हायला पाहिजे. अरे संध्याकाळी आपल्याला ना बीचच्या याला जायचंय बरं. सो दॅट इज गॉड. सो हा जो युथ रोल आहे, जिवंतपणा आहेत ना, सगळंच काय काळं काळं नाहीये जगामध्ये, खूप छान छान आहे, खूप छान छान. खूप सगळे युथ रोल मधले जुन्या शाहरुख खानच्या मूवी मधला तो अनुपम खेर, DDLJ पिक्चर, येस एक्झॅक्टली, तो असं वाटतंय दोघांचं रिलेशन, तो बापच आहे पण तो युथफुल जॉयफुल मोड मध्ये. सो रिस्पेक्टिव्ह चांगला वाटतो. तर अशा प्रकारे ते चालतं. पण आयडियलिस्टिक पॅरेंटिंग अशी कुठलीही कन्सेप्ट नाही. टुवर्ड द आयडियलिझम मे बी पॉसिबल. कन्व्हर्सेशन मध्ये जे गॅप येते ती कशी भरून काढता येईल, म्हणजे पेरेंट्स आणि मुलांमध्ये. आता जे आपण उदाहरण बघितलं की मुलांना जे बोलायचं असतं, मे बी पेरेंट्सचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो आणि मुलांचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो. तर मग ती कन्व्हर्सेशनल गॅप कशी भरून काढता येईल? खूपच स्पष्टपणे सांगायचं झालं, तशा काही गॅप्स भरून निघत नसतात आणि त्याचा फाजील हट्ट पण करू नये. अति चांगल्याच्या नादामध्ये आहेत ते पण गमावलं जातं. ओके, पटतंय ना? काय आहे की बऱ्याचदा आपल्याला वाटतं आपल्या मुलांसोबत आपला सुसंवाद असावा. सपोज टू, आता तुम्ही ओळखता की मला पण एक मुलगा आहे. आता जर मुलगी असते आणि ती जर आता 24 वर्षाची झाली, ज्या मुलीला मी अंगा खांद्यावर खेळवलं, तिची आंघोळ घातली, तिला कपडे बदलवून दिले, आता ती 24 वर्ष झालेली आहे, ती जर एका रूम मध्ये कपडे चेंज करत असेल तर मी बाप म्हणून तरी आतमध्ये जाऊ शकतो का? का? पर्स्पेक्टिव्ह चेंज. बिकॉज ना मॅम, काय झालेलं आहे, कुठेतरी कुठल्या तरी भूमिकेला एक लक्ष्मण रेषा असतेच आणि ती आदरयुक्त पाळल्या गेली पाहिजे. मला पण हाच नियम बघा कसा आहे, मी माझ्या मुलीच्या खोलीमध्ये कपडे बदलवताना जाऊ शकत नाही, पण बायकोच्या खोलीमध्ये जातो, किंबहुना तिथे जाण्यासाठी मरमर करतो. आलंय लक्षात? बिकॉज आता या दोघांमधला फरक लक्षात येईल. इकडे ही लक्ष्मण रेषा नाही, पण तिकडे ती नैतिकतेची लक्ष्मण रेषा आहे, ठेवावी लागते. पर्याय नीती, ते नात्यातली गरज आहे. संवाद ही नात्यातली गरज आहे, पण तेवढ्याच गरजेचा वाद आहे. प्रश्न आहे तो कुठल्या पद्धतीचा. तुमचं आणि माझं सगळंच पटलं तर ते यंत्र होईल की माणूस होईल? यंत्र. एक्झॅक्टली. मग काही ठिकाणी ज्या ज्या वेळेला संवाद साधायचा आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे अव्यक्त संवाद. व्यक्त संवादापेक्षा अव्यक्त संवाद हा जास्त प्रमाणात प्रभावी असतो. अव्यक्त संवादाला जर योग्य रिस्पॉन्स आला ना तर ते नातं आणखी दृढ होतं. हा अव्यक्तपणा होता. हा 2 मिनिटं थांबून पॉज, अच्छा लागला, ट्यूबलाईट लागला. सो दॅट इज कॉल्ड हा अव्यक्तपणा. तो जास्त रिअलायझेशन देतो व्यक्तपणापेक्षा. सर, ह्या सगळ्यांमध्ये शिस्त आणि स्वातंत्र्य
मुलांमध्ये मुलांसोबत जेव्हा पेरेंट्सचा रोल येतो त्यावेळी जेव्हा शिस्त लावायची असते मुलांना आणि त्यासोबत सोबत मुलांना फ्रीडम पण द्यायचं असतं, स्वातंत्र्य पण द्यायचं असतं, ह्या दोन मधलं बॅलन्स कसं सांभाळायचं? आपण कुठे राहता? अमरावती, कुठल्या भागात? शेगाव नाका. बरं, आपण इथे येईपर्यंत किती चौक लागलेत? 5 ते 6. बरं, प्रत्येक चौकामध्ये कुठे ना कुठे ट्रॅफिक लाईट्स असतील. हो. आपण कल्पना करूया की एका ट्रॅफिक सिग्नलवर लाल लाईट लागलाय, पण त्या ठिकाणी कुठलाही पोलीस हवालदार नाही. काय कराल? निघून येऊ शकतो. बरोबर. मगाशी उत्तर तुम्ही दिलं निघून येईल. आता काळा परत रिअलायझेशन झालं आणि म्हणालात की निघून येऊ शकते. हा शिस्तीच्या प्रोसेस मधला फरक आहे. ओके, तर निघून याल आणि एका ठिकाणी हिरवा लाईट लागलेला आहे किंवा लाल लाईट कुठलाही लागलेला नाहीये, पण पोलीसवाला आहे. काय कराल? थांबेल. एक्झॅक्टली. म्हणजेच भीती असावी ना. तुम्हाला पोलिसाची भीती आहे का, की आपल्याला शिक्षा होईल याची भीती आहे? शिक्षा होईल याची. एक्झॅक्टली. द पोलीस इज ओनली मीडियम. द सेम थिंग. आई आणि बाबा हे फक्त मीडियम आहे, शिक्षेचं माध्यम आहे. शिक्षेचा मूळ हेतू काय आहे त्याच्यावर शिस्त घेतलेली आहे. सकाळी उठत जा, बरं राहतं, ही शिस्त आहे की संस्कार आहे? संस्कार आहे. एक्झॅक्टली. काही गोष्टी संस्कार असतात, त्यांना शिस्तीमध्ये मोडता येत नाही. बरोबर. शिस्तीच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तो एकदा जर मुलांपर्यंत नीट पोहोचला तर ती शिस्त अंगवळणी पडते. अन्यथा त्या शिस्तीला आपण माजखोरी समजून त्याच्या निगेटिव्ह लर्निंग ज्याला म्हणतो ना आपण, सो निगेटिव्ह रेनिफोर्समेंटचं लर्निंग सुरू होऊन जाणार. म्हणून शिस्त आवश्यक आहे, पण त्याच्या पाठीमागचा मूळ मोटिव्ह, वाय आय पनिश यू, मी तुम्हाला का रागवत आहे, त्याचं सबळ, सकस आणि दोन्ही टोकाचं कारण सांगणं महत्वाचं. सबळ, सकस आणि दोन्ही टोकाचं कारण. सर, हे मुलांना सांगावं म्हणजे ज्यावेळी आपण त्यांना पनिश करतोय, कृतीतून. बोलण्याने किंमत कमी होऊ शकते, कृतीतून किंमत वाढते. आई बाबा थकून आलेत किंवा बाबा थकून आलेत बाहेरून आणि तुम्ही लेटलेले आहात सोफ्यावर, तर त्यांना सांगावं लागतं का मी थकून आलीये? नाही. एवढं निर्लज्जता आपण नाहीये, आपण पटकन उठतो. दॅट इज अव्यक्त. बऱ्याचदा व्यक्तपेक्षा अव्यक्तला महत्व जरा जास्त आहे. पण होतं काय पॅरेंटिंग रोल मध्ये, व्यक्तवर भर दिला जातो आणि संस्कार म्हणजे जगण्याचा एक भाग समजला जातो. त्याच्यामुळे त्याच्यावर ओव्हर बर्डनेस दोघांवरही होतं, पॅरेंटवर पण. म्हणजे त्या मुलाची सगळी नैतिक जबाबदारी माझी आहे. त्यांनी जर सोशल व्यवस्थित नाही वापरला स्वतःचं फंक्शनिंग एबिलिटी, इट मे बी द सोशल इन्सल्ट टू मी. बऱ्याचशा आईंना अपमान वाटतो शाळेत गेल्यानंतर, जेव्हा अजून काय करतो तुमचा मुलगा, हे वाक्य म्हणजे इन्सल्टिंग फॉर्म मध्ये येतं. जेव्हा की माझा मुलगा आता मुंबईला आहे हे सांगणं, दॅट इज कॉल्ड सोशल ग्रॅटिफिकेशन. या सोशल इन्सल्ट आणि सोशल ग्रॅटिफिकेशनच्या नादामध्ये हा पेंडुलम हालत राहतो. राईट. आलंय लक्षात? म्हणजे शिस्त, शिस्तीचा मूळ उद्देश. आणि शिस्तला जेव्हा आपण, हे जरा पुस्तकी वाटेल ना, पण आपण विचार करू, मस्तीत पण शिस्तीत, अस्ताव्यस्त पण मस्त, हे जेव्हा सूत्र सांभाळता येतं तेव्हा स्वातंत्र्यातलं तंत्र वापरता येतं. स्वातंत्र्यामध्ये तंत्र आहे ना, स्वतंत्र. राईट. स्व म्हणजे स्वतःच्या भावना, विचार, कृती यांना सांभाळण्याचं जे तंत्र मला अवगत आहे, दॅट इज कॉल्ड स्वातंत्र्य. घर स्वच्छ ठेवून, आता पॅरेंटिंग रोल मध्ये खूप सेन्सिटिव्ह विषय आहे, तुमच्या प्रश्नात असेल की नाही माहित नाही. मी माझ्या मुलापर्यंत घरात कसं वागावं याचं उत्कृष्ट आणि उत्कृष्ट त्याला संगोपनामध्ये सगळं सांगतो. बेटा कचरा करू नये, गादीवर पाय घेऊ नये वगैरे. आता अतुल परचुरे वारलेत बरं का. अतुल परचुरेंचं एका मुलाखतीमध्ये मी ऐकलं होतं आणि ते खूप छान वाटलं मला. समाजामध्ये कसं वागावं
इतकं मूलभूत ज्ञान देणारे संस्कार सुद्धा नाही आपल्या आजूबाजूला. अरे हा रस्ता माझा आहे आणि मी कुठेही चुकावं. ही स्वभानाची आणि सामाजिक भानाची जाणीव निर्माण करणारं पॅरेंटिंग नाहीये. काय म्हणावं याला? हा म्हणजे तुम्ही किती दिवस फक्त माझं घर स्वच्छ, माझं अंगण स्वच्छ, माझं देवघर स्वच्छ इथपर्यंत सीमित राहणार. मग तो जो बाहेरचा रोड आहे, बाहेरचा परिसर आहे, तिथे थुंकण्यासाठी, हे स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही तिथे थुंकणार का? म्हणजे हे तुमच्या संगोपनामध्ये येत नाही का? हा प्रश्न कोणी का नाही विचारत? किंवा स्वतःला का नाही? त्याचं अकाउंटेबिलिटी कोण घेणार आहे? आणि कोणी घेऊ नये का? म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हणालात की माझ्या आई बाबांनी बदड बदड मारायचे वगैरे वगैरे, न्यू पॅरेंट्स च्या समोर वगैरे, आता सध्या तुम्ही म्हणालात की आम्ही काही मुलांच्या सोबत, तुम्ही आलात एखाद दोन कार्यशाळेला, सध्याच्या प्रदूषणाला जबाबदार मुलं आपल्या आईवडिलांना पकडतात. दिस व्हेरी, म्हणजे हा तुमच्या चुकांची फळं आम्ही भोगतोय. तुम्ही त्यावेळेला किमान जर म्हटलं असतं की नाही बॉस, हे मी नाही करत, हे शर्ट मी घेऊ शकतो, हे माझ्या अवकाशात आहे, पण निसर्गाला परवडणार नाही, तर निसर्गाने आपली किंमत वसूल केली. मी फक्त मला परवडतंय म्हणून मी घेतोय गाडी, पण निसर्गाला परवडतंय का तेवढं इंधन, तेवढं प्रदूषण? बरोबर. हा परीघ आहे बरं का. हा परत त्या संगोपनाचा परीघ आहे. तो तुम्हाला एवढा ठेवायचा आहे, एवढा ठेवायचा आहे, एवढा ठेवायचा, आणि दॅट इज कॉल्ड विवेकी पालकत्व. पुन्हा त्या भाताचं नाव बदलेलं, बरोबर, पण ते पालकत्व आहे. म्हणून मग शिस्त, स्वातंत्र्य, नकळतपणे आता तुम्ही इथे आलात, आई बाबांना सांगून आलात, स्वातंत्र्य आपोआप येत असतं. ते मागून झगडून, ते कोणाचं पारतंत्र्य असलं तर घ्यावं लागतं. ऍक्च्युली हा विषयांतर होईल का माहिती नाही, पण बघा, गेल्या काही दशकांमध्ये ना एक विक्टिम टेंडन्सी नावाची सायकोलॉजिकल कन्सेप्ट आली आहे की मी प्रताडित झालेलो आहे आणि मला न्याय हवा. मग त्यांनी घरातच कोर्ट उभं केलं, आणि घरातच कोर्ट उभं करून तो स्वतःला आरोपी, स्वतः जज, स्वतःचा न्यायाधीश स्वतःच आणि मग ते खुंटी म्हणतात ना, एक खुंटी लागेल ना स्वतःचं दुःख, स्वतःच्या वेदना लटवायला. सो पॅरेंट इज देअर, की त्या खुंटीला माझ्या अपयशाचं श्रेय खुंटी, माझ्या यशाचं श्रेय खुंटी. अरे पण असं कसं काय होणार ना? चहा तयार करायला किती घटक लागतात? 156, 2 किंवा 3 नव्हे. चहा, पाणी, साखर, दूध, गॅस, गॅसची नळी, लायटर, हे 156 घटक असले तर चहा होतो. आणि तुम्हाला 156 घटक दिले तर चहा होईल? बोला नाही. का? प्रमाण महत्वाचं आहे. 2 क्यूब साखर दिली आणि म्हटलं की सगळे घटक आहेत, करा चहा, नाही होणार. एक निर्जीव गोष्ट घडायला मॅडम तुम्हाला 156 घटक आणि प्रमाण लागतं. एक सजीव घटक बिघडवायला आणि घडायला फक्त 2 घटक लागतील का? नाही. सो विक्टिम टेंडन्सी, हे जग माझ्यासाठी न्यायपूर्ण नाही, हे जग माझ्या क्षमतेना ओळखून घेणारं नाही. हे औरंगजेबाच्या काळात पण नव्हतं, संभाजीच्या काळात पण नव्हतं. रामासारखा देव असून तो पण लवकुशांनी भर त्यांच्याकडे तक्रार केली की काय बाबा आहे तूच. तर आपण सर्वसामान्य माणसं आहोत. बरोबर. रॅशनल इमोटिव्ह थेरपीमध्ये एक खूप छान शब्द आहे आणि त्याला म्हणतात अनकंडिशनल एक्सेप्टन्स. तुम्ही आई बाबा आहात पण व्यक्ती पण आहात. व्यक्ती म्हणून तुम्ही चुका करू शकता. हे भान जेव्हा जातं तेव्हा तुम्ही आई बाबा आहेत असं कसं काय करू शकता? सो दॅट प्रोग्रेस द विक्टिम टेंडन्सी. ओके.
किंवा तू मुलगी आहे, तू असं कसं काय करू शकते? मी मुलगी आहे, तुमची नव्हे, मी स्त्री पण आहे, मुलगी पण आहे. तुमची मुलगी असण्याशिवाय मी एक हा, एक्झॅक्टली एक्झॅक्टली एक्झॅक्टली. एक केस होती, मला ती आठवते. ती 32 वर्षाची अविवाहित मुलगी, चांगली शिकलेली, जर्मनीला जाऊन मोठं चांगलं तिने जॉब वगैरे केलेला. आणि तिच्या आईवडिलांचं एक म्हणणं होतं की ही ना आता आमच्या मनाप्रमाणे ऐकत नाही वगैरे वगैरे. आणि मग लग्नाचा विषय निघाला. तिने म्हटलं की नाही, मला लग्न नाही सध्या, असं तसं तसं तसं. तर तिची आई आमच्याकडे घेऊन आली आणि तिच्या आईने म्हटलं की तुम्ही बोलाच राहा हिच्याशी मनातलं. साधारण सायकोलॉजिस्ट म्हणजे काय, तर मनातला ओळखणारा, म्हणजे आधुनिक बागेश्वर बाबा असं त्याला समजलं जातं. तुम्ही तिच्या मनातलं ओळखा, कुठे काही आहे का तिचं, विचारा बरं तिला असं. आणि मला नाही वाटत की तिचा एक आतेभाव होता सोबत, मला आठवत. तो म्हणायला लागला, मला नाही वाटत की ती तशी असेल, तिचं काहीतरी असेल कुठेतरी. आम्ही बसलो, फर्स्ट सेशन झालं, सेकंड सेशन झालं, अँड शी सेज, मला यांच्या लोकांचं एका गोष्टीचं नवल वाटतं. काय ते मला विचारतात म्हणे की आर यू व्हर्जिन? तर मला प्रश्न पडला म्हणे, 32 वर्षापर्यंत यांच्या मताप्रमाणे मी फक्त शिकत राहणारच यंत्र राहावं का? मी विद्यार्थिनी आहे, त्यासोबत मला कडू गोड सगळेच एक्सपिरियन्स आलेले आहेत. मी काही चुका पण केलेल्या आहेत, पण पुढचं वाक्य आहे का, रिपेरेबल चुका केलेल्या आहेत. आणि त्यांच्या लेखी त्या सगळ्या चुका या अनरिपेरेबल आहेत. बरोबर. आता अनरिपेरेबल चुका असल्यामुळे मला आयुष्यभर त्याचा भुर्दंड भोगावा लागेल, असा त्यांचं वर्जन आहे, त्यांचं पॉइंट ऑफ व्ह्यू. बट एव्हरी मिस्टेक इज रिपेरेबल, हे तिचं वर्जन आहे. बरोबर. मग आपलं वर्जन काय आहे? चुका करण्याचा अधिकार आहे, एकच चूक त्याच पद्धतीने वारंवार करण्याचा अधिकार कोणाला आहे? दोघांनाही नाही. कोणाला? ना पॅरेंट रोलला ना चाइल्ड रोलला. हा, एवढं साधं सुटसुटीत. शिस्त, स्वातंत्र्य, विचारांचं स्वातंत्र्य, अस्तित्वाचं स्वातंत्र्य महत्वाचं. पण सर, जे तुम्ही आता बोलले की जेव्हा रिपेरेबल चुका केल्या जातात तेव्हा त्या कळायला हव्या समोरच्याला, किंवा टेंडन्सी अशी असते की नाही कळत. कोणाला? पेरेंट्स रोलला किंवा चाइल्ड रोलला सुद्धा. त्या पोलिसाला घाबरलात की पोलीस देणाऱ्या शिक्षेला? पोलीस देणाऱ्या शिक्षा. जीव घेणार होता? नाही. मग कशाला, कुठल्या शिक्षेला घाबरलात? तो जीव घेणार होता का? नाही. चौकात फाशी देणार होता का? नाही. तो कुठल्या शिक्षेला घाबरलात? दॅट इज कॉल्ड अ फिक्शनल मिस्टेक्स. आपण कल्पना केली की तो मधात पकडेल, मग लायसन मागेल, तो ऑपऱ्यात घ्या, 500 रुपये द्या, असं करा, समजत नाही का? सो वी मेक अ फिक्शनल इमेजेस. एक्सपेक्टेशन्स पण असतात ना सर, फिक्शनल एक्सपेक्टेशन्स मे बी, की पेरेंट्सनी असंच वागावं किंवा मुलांनी असंच वागावं. हा च काढून टाका ना. हा, आता म्हणा ना, पेरेंट्सनी असं वागावं. लोड कुठलं कमी झालं? सर, आजच्या पॉडकास्टचा हा शेवटचा प्रश्न. तुम्ही जे मगाशी सोशल गिल्ट आणि सोशल प्लेजर ह्या ज्या दोन गोष्टी सांगितल्या, की पेरेंट्सला स्वतःच्या मुलांबद्दल जेव्हा चांगलं बोलायचं असतं त्यावेळी सोशल प्लेजर पण असतो, पण ज्यावेळी मुलगा काय करतो त्यावेळी सांगण्यासारखं काही राहत नाही, त्यावेळी सोशल गिल्ट पण येतो. पालकांनी त्यांच्या अपेक्षांचा भार कुठपर्यंत टाकावा मुलांवरती? बरं, खरं तर मंडळींनो, कुठलाही प्रश्न शेवटचा नसतोच. इट्स अ सिक्विली. एका प्रश्नातून 4 उत्तर जन्माला येणार, 4 उत्तरांमधनं 8 प्रश्न जन्माला येणार. त्याला विचार मंथन म्हणतात. आणि तसं व्हायला पाहिजे. म्हणून आपण दुरुस्ती करूया. हा शेवटचा प्रश्न असून याच्यातनं निघणाऱ्या उत्तरातनं 8 प्रश्न तुमच्या मनामध्ये जिवंत व्हायला हवेत आणि ते शोधण्यासाठी 16 मार्ग शोधायला हवे. तर त्याला आपण चर्वण म्हणूया. चर्वण म्हणजे रवंथ करत. येस, एक्झॅक्टली. ते जरा होली क्रॉसला जमत नाही, पण ते रवंथ म्हणतात त्याला. साधारणतः सोशल गिल्ट, सोशल प्लेजर याचं एक मी परत
उदाहरणातनं उत्तर सांगतो. हम्म. ठीक आहे. तुम्ही कपडे खरेदी करायला जाता. हो. ठीक आहे. दुकानदाराला काय विचारता? कपडे. ओके. काय हवंय तुम्हाला मॅडम? टॉप पाहिजे, ओके. कुठल्या रंगाचा? लाल रंगाचा. अच्छा, हा चालेल. नाही, दुसरा अच्छा, हे लाल मधलं थोडं टमाटर लाल चालेल. चालेल. हा देऊ? हा. 8,500. नको आहे, त्याच्यापेक्षा स्वस्त पाहिजे. बरं, मग याच्यातला तो 350 वाला आहे, पण त्याच्यातनं काळं आणि सोनेरी शेड आहे. नाही, कलर दुसरा पाहिजे. अच्छा, पिवळा चालेल. चालेल. हा सगळा टॉप, ही सगळी वस्तू खरेदी तुम्ही कोणाच्या आवडीने करता? फॉर होम प्लेजर? माझ्या स्वतःच्या. बरं, तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही घेणार? हो. नक्की? हो. केवळ स्व आवडीचाच विचार केला हम्म. तर वस्तू खरेदी केलेली चालेल का? म्हणजे उदाहरणार्थ लाल टॉप, हम्म. पिवळी पॅन्ट, हम्म. निळी हॅट हम्म. आणि शेंद्री कलरचे शूज हम्म. तुम्हाला आवडतात म्हणून तुम्ही घातले नाही. का? बिकॉज त्याच्यामध्ये सोशल रिकॉग्निशन नाही. राईट. स्व आवडीसोबत कधी कधी आपल्याला सामाजिक भान पण लागतं, सोशल व्हॅलिडेशन पण लागतं. पण ज्यांना हा समन्वय साधता येतो त्याला जनसंगीत म्हणतात. सध्या ते तांबडी चांबडी सुरू आहे ना, ना ते फोक सॉन्ग आहे ना ते शास्त्रीय संगीत आहे. दॅट इज कॉल्ड जनसंगीत. ओके. प्रत्येक काळामध्ये असं काहीतरी वाईब्स निघतात आणि ते लोकांना फ्लिप करतात. राईट. एक्झॅक्टली. काही आवडी या स्वतःपुरती असतात, काही सोशल व्हॅलिडेशनच्या असतात. या दोघांचा समन्वय साधला तर ती आवड छानपैकी ट्रेंड होते. आता विचार करा, केवळ तुम्ही तुमच्याच आवडीचा विचार केला तर चालेल का? आणि केवळ सोशल आवडीचाच विचार केला तर लोक काय म्हणतील, बा नाही नाही लोकांना आवडतं म्हणून, तर तोच तो पण आहे स्टिरियोटाइप. सहसा पॅरेंटिंग रोलमध्ये, कुठल्याही पॅरेंटिंग रोलमध्ये हे थोडं ऐकायला विचित्र वाटेल ना, गोर गुटगुटीत म्हणजे सुदृढ. जर या 3 संकल्पना असतील, गोर, गुटगुटीत म्हणजे सुदृढ, ही जर संकल्पना असेल एखाद्या आईच्या मनामध्ये, तर फिडिंग नावाची टेंडन्सी कशी होईल? आणि तिचंच लेकरू काळं, तुकतुकीत आणि रोड असेल, तिला सोशल प्रेशर काय येईल? बिकॉज त्याच्या पाठीमागचं जे सोशल व्हॅलिडेशन आहे ते काय हो, तुमची मुलगी घरात असते का? हो का? BA केलं तिने, सो सोशल व्हॅलिडेशन. हो काय? इंजिनिअरिंग, गवई कॉलेज, अच्छा, सो सोशल व्हॅलिडेशन. बऱ्याचदा या दोघांमधला समन्वय पॅरेंट रोललाही जमत नाही आणि मुलांनाही जमत नाही, आणि मग इट अफेक्ट ऑन द सोशल प्लेजर अँड सोशल गिल्ट. तू मला माझ्या मनाप्रमाणे शिक्षण नाही घेऊ दिलं बिकॉज त्या माझ्या आवडीला सोशल व्हॅलिडेशन नाही. म्हणजे मुळात तुमच्या अपेक्षा आणि सोशल व्हॅलिडेशन यांचा याच्यात अपेक्षा अजून आल्या नाही. अपेक्षाचा दुसरा मुद्दा आहे. ओके. याच्यामध्ये पहिले सोशल व्हॅलिडेशन आहे, स्वमान्यता आणि समाज मान्यता. चांगला आहे तो तसा नाही आहे. अगं तसं नको करू स्नेहल, ऐक तू. नाही, तुम्हाला माझी कुठलीच आवडत नाही, असं नाही आहे स्नेहल. अगं थांब, आपल्या समाजातला पाहू. नाही, मला माहितीये तो कसा येतो. स्व आवड आणि समाज मान्यता, दॅट इज अ कॉन्फ्लिक्ट. राईट. मला आवडतो म्हणजे समाजाला आवडलंच पाहिजे आणि समाजाला आवडलं, हा समन्वय साधणं खूप कठीण होतं पॅरेंट रोलला पण. आणि मग त्याच्यातनं त्याला एक नवीन कन्सेप्ट आहे, ऑनरिंग. म्हणजे ते असेट फॉर्म मध्ये वाटतं की माझं आहे काहीतरी, तिथनं ते जन्माला येतं. ओके. हा. आणि राहता राहिला प्रश्न अपेक्षांचा, तुम्ही जो वारंवार उल्लेख करताय ना, मुलांनी आई वडिलांकडून अपेक्षा ठेवू नये का? निश्चितपणे, काही हरकत नाही. पण त्या अपेक्षा नाही आहेत. वरकरणी तर दाखवणारा जो चेहरा आहे तो अपेक्षेचा आहे. त्याच्या आतमध्ये जी आहे ती डिमांड आहे, मागणी आहे. तू ऐक ना ग थोडस माझं, ही हताशता आहे बरं का, हे प्रेम नाहीये. तू एवढं तर ऐक ग माझं, ही तक्रार आहे. ऐकते ती माझं सगळं, हा माज आहे. ऐकते कुठे ती, हा राग आहे.
प्रोसेस ऐकण्याची न ऐकण्याचीच आहे, पण वेगवेगळ्या व्हॅरिएशन्स मध्ये त्या प्रकारे. सो ती वरकरणी अपेक्षा वाटते, पण मुळात ती मागणी आहे, डिमांड आहे. त्या डिमांडला कुठेतरी रॅशनल आणि इनरॅशनल हा भाग थोडा बघावा लागतो. सर दिस वॉज इट. थँक्यू सो मच सर. you. आमचे पेरेंटिंग बद्दलचे जितके पण आम्हाला ऍक्च्युली जे प्रश्न पडलेही नव्हते त्याचे उत्तर खूप मिळालेले आहेत आम्हाला. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. परत अजून एक भाग घेऊन येणार आहोत आपण पेरेंटिंग वरती, ज्या डेव्हलपमेंटल फेजेस असतात लहान मुलांच्या, त्यावरती पण आपण घेऊन येणार आहोत. त्यासाठी जर तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शन मध्ये टाका, नक्की टाका. आम्ही त्याचे उत्तर द्यायचा किंवा नेक्स्ट सेशन मध्ये ते प्रश्न घ्यायचा आम्ही प्रयत्न करू. आणि आणखी एक विषय आमच्या डोक्यामध्ये, विशेषतः किशोरवयीन मुलं आणि मुलींचे जे लैंगिक संबंधांचे प्रश्न आहेत, ते आईबाबांनी कसे हाताळावेत, त्यांच्या लैंगिक भावनांचा आदर कसा करावा, याविषयी जर तुम्हाला उत्सुकता असेल आमच्या दोघांकडनं ऐकून घेण्याची, जुळले राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, जुळले राहा. थँक्यू सो मच सर. शुक्रिया.